हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे मिक्स व्हेज भाजी. रेसिपी शेवटपर्यंत बघा. अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. मिक्स व्हेज भाजी बनवण्यासाठी आपल्याला पनीर लागणार आहे. ते पनीरसुद्धा मी घरीच बनवलं आहे. पनीर घरी कसं बनवायचं ते आपण बघूया. आता इथे मला जेवढं पनीर बनवायचं आहे त्या अंदाजाने दूध घेतलं आहे. इथे मी अर्धा लिटरला थोडं कमी दूध घेतलं आहे. यामध्ये अंदाजे 50 ग्रॅम एवढं पनीर बनतं. आता हे दूध व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि दूध उकळल्यानंतर यामध्ये 1 लिंबू पिळायचा आहे. 1 लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर 1-2 मिनटं स्लो गॅसवरती ठेवायचं आणि मग त्याचा असा छान असा गोळा बनला जातो. आता हे जे साईडचं पाणी आहे ते आपल्याला पाणी टाकून द्यायचं आहे. एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. आता इथे मी थोडं थंड पाण्याने हे पनीर स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता हे कपड्याची गाठ बांधायची नाही आपल्याला. अशा प्रकारे कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती वजनवालं काहीतरी असं ठेवून द्यायचं. त्यामुळे सर्व पाणी त्यातील निघून जातं. आता हे तुम्ही 10 ते 15 मिनटं असंच ठेवू शकता. 10 ते 15 मिनटानंतर यातील सर्व पाणी निघून जाईल आणि अशा प्रकारचं पनीर तयार होतं. जर पनीरची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही अर्धा तास हे पनीर ठेवू शकता. त्यावरती जर वजन व्यवस्थित ठेवलं तर पनीर अगदी 10 ते 15 मिनटामध्ये सुद्धा एकदम छान प्रकारचं पनीर बनतं. आता पनीर बनवून झालं आहे. मिक्स व्हेज भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या आपण बघूया. इथे मी वाटाणा घेतला आहे, फ्लॉवर घेतला आहे. फ्लॉवर मी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतला आहे. शिमला मिरची घेतली आहे, गाजर, फरसबी आणि इथे मी टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे. त्यासाठी मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतले आहेत आणि अर्धा बीटसुद्धा यामध्ये मी टाकला आहे. बीट टाकल्यामुळे आपल्या भाजीला कलर छान येतो. बीट ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. इथे मी हिरवी मिरची फोडणीमध्ये टाकणार आहे आणि ह्या ज्या सर्व भाज्या आहेत त्या मी तेलावरती अगोदर फ्राय करून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्या भाज्या फ्राय झाल्या आहेत. आता यामध्येच पनीरसुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर फ्राय झाला आहे. आता आपण भाजी बनवूया. त्यासाठी कढईमध्ये मी 2 पळी तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. मी 1 मीडियम साईजचा कांदा घेतला आहे. त्यामध्ये थोडं मीठ घालायचं, त्यामुळे कांदा लवकर शिजला जातो. कांदा व्यवस्थित फ्राय झाला आहे. आता यामध्ये मी हिरवी मिरची आणि हिंग टाकलं आहे. यामध्येच आपल्याला आलं लसूणची पेस्टसुद्धा टाकायची आहे. इथे मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकली आहे. आता यामध्ये टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती टाकायची आहे. तीसुद्धा अगदी व्यवस्थित फ्राय करायची आहे. बघू शकता एकदम व्यवस्थित फ्राय झाली आहे. आता यामध्ये मी खोबरं आणि काजूची पेस्ट टाकणार आहे. इथे मी तव्यावरती खोबरं आणि काजू भाजून घेतले होते आणि त्याची अशी पेस्ट बनवून घेतली आहे. आता आपण यामध्ये मसाले टाकूयात. इथे मी 2 चमचे धना पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर घेतली आहे. 1 चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा आपला घरगुती मसाला घेतला आहे. अर्धा चमचा गरम मसालासुद्धा मी यामध्ये टाकला आहे आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व मसाले मी माझ्या अंदाजाने टाकले आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजाने सर्व मसाले टाकू शकता. हे मसाले शिजण्यासाठी यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि यावरती 2 ते 3 मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनटानंतर बघू शकता आपला मसाला एकदम व्यवस्थित फ्राय झाला आहे. आता यामध्ये आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत. यामध्ये मी पनीर शेवटी टाकणार आहे. आता हे सर्व व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे.
आता पाणी तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाका. पाणी टाकल्यानंतर एक 5 मिनिटासाठी यावरती झाकण लावून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील. आता यामध्येच पनीरसुद्धा टाकायचं आहे. पनीर टाकल्यानंतर एक 2 ते 3 मिनटं भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. बघू शकता इथे आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत. फ्लावरसुद्धा व्यवस्थित शिजला आहे. आता आपली भाजी तयार आहे. आता यावरती मी थोडी कस्तुरी मेथीसुद्धा टाकली आहे, त्यामुळे आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते. तर बघू शकता अशा प्रकारे आपली मिक्स व्हेज भाजी बनवून तयार आहे. अगदी सोप्या पद्धतीने सांगितली आहे रेसिपी, त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.